पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज. आपलं गाव आपली बातमी. 73 वर्षाचा तरुण आंतरराष्ट्रीय धावण्याच्या स्पर्धेत गाजवतोय मैदान. शेकडो पदकांची कमाई करून ही शासकीय मदतीपासून वंचित. मिरज वृत्त. सविस्तर वृत्त असे की मिरज येथील 73 वर्षाचा तरुण हा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय धावण्याच्या स्पर्धेत सहभाग घेऊन आपलं देशाचं नेतृत्व करत देशाची मान उंचावतोय. युवकांना प्रेरणा, ऊर्जा देणारा आदर्श बनतोय. दिनकर ओमाजी नाईक हे मूळचे कोल्हापूर जिल्हा आजरा तालुका उत्तूर गावचे, परंतु ते सध्या मिरजेत स्थायिक झाले आहेत. सर्वसामान्य गरीब कुटुंबात जन्मलेले दिनकर नाईक यांचा छंद म्हणजे एखाद्या तरुणाईला, युवकांना प्रेरणा देणार आहे. दिनकर नाईक यांचे शालेय, प्राथमिक, माध्यमिक शिक्षण उत्तूर येथील सरकारी जिल्हा परिषद शाळेतूनच पूर्ण झालं. घरची परिस्थिती बेताची, हलाखीची असल्याने आर्थिक मदत नसतानाही त्यांनी समाजसेवा विषयातून पदवीधर शिक्षण मौनी विद्यापीठ गारगोटी येथून पूर्ण केले. शालेय शिक्षणापासून त्यांना खेळाची आवड, धावणे, भालाफेक, गोळा, उंच उडी अशा शालेय क्रीडा स्पर्धेत हिरिहिरीने सहभाग घेत असत. परंतु पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा या कुसुमाग्रज यांच्या पंक्तीप्रमाणे लढत राहिले. परंतु पाठीवरती हात फिरवणारा कोणच गुरु किंवा मार्गदर्शक आधारच मिळाला नाही. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आपले शालेय, प्राथमिक, माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पदवीधर शिक्षण पूर्ण केल्यानंतर सन 1977 मध्ये मिरज येथील शासकीय रुग्णालयात आरोग्य विभागात 33 वर्ष आरोग्य विभागात सेवा करून 2009 साली ते सेवानिवृत्त झाले. छंदाने झपाटलेल्या या तरुणाने वयाच्या 61व्या वर्षी ज्येष्ठ नागरिक क्रीडा धावण्याच्या 100 मीटर स्पर्धेत सहभाग घेतला. ही पहिली स्पर्धा यशस्वीपणे जिंकली. वयाच्या 61व्या वर्षी त्यांच्यातील तरुण जागा झाला. शहरात, तालुका, जिल्हा स्तरावर होणाऱ्या ज्येष्ठ नागरिक स्पर्धेत सहभाग घेत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत धावू लागले. दिल्ली येथील खेलरत्न मेजर ध्यानचंद यांच्या विभागाकडून घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत विजय प्राप्त करून राष्ट्रीय क्रीडा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर भारत, नेपाळ संयुक्त आंतरराष्ट्रीय धावण्याच्या स्पर्धेत सहभाग घेऊन गोल्ड मेडल पटकावलं. अशा प्रकारे 7 समुद्रापार जाऊन नेपाळ, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, बँकॉक, पटाया या देशातील 100, 200, 300 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. तसेच मॅरेथॉन स्पर्धेतही भाग घेऊन अनेक ब्रॉन्झ, कांस्य, सिल्वर, गोल्ड मेडल, शेकडो पदकेही मिळवली आहेत. शेकडो पदकांची, मेडल्सची कमाई केलेला हा 73 वर्षीय तरुण आजही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन स्वखर्चाने अनेक देश पायाला भिंगरी लावून फिरतोय आणि अभिमानाने आपल्या भारत देशाची मान उंचावतोय. परंतु खंत एका गोष्टीची कायम असल्याचं ते सांगतात. दुर्दैव असे आहे की तालुका, जिल्हा किंवा देशाचं नेतृत्व करून अभिमान बाळगताना एकही क्रीडाप्रेमी किंवा क्रीडा विभागाचा अधिकारी, राजकीय पुढारी यांनी आजतागायत दखल घेतली नाही किंवा साधी विचारपूस केली नाही. हे दुर्दैव असल्याचे ते म्हणतात. राज्य शासन असो किंवा केंद्र शासनाचा क्रीडा विभागाकडून दुर्लक्षित केलं असल्याने योग्य न्याय मिळण्यापासून वंचित असल्याची खंत व्यक्त केली आहे. अनेक युवा पिढीला, तरुणांना लाजवेल आणि प्रेरणा देणारा या 73 वर्षाच्या तरुणाचा प्रवास नेमका कुठे थांबेल, याला न्याय कधी मिळेल हे मात्र पाहावं लागणार आहे. धर्मवीर न्यूज, विक्रांत लोंढे. आणि आज खास आपण त्यांच्या भेटीसाठी आलो आहे आणि आपण त्यांच्यावर जाणून घेणार आहे की या 73 वर्षाच्या तरुणाला नेमकं वेळ हे कसं लागलं आणि ह्या तरुणानं ह्या 73 वर्षात म्हणजे आपल्यासारख्या तरुणाला लाजवेल अशी ही किमया केलेली आहे. आणि खास आपण त्याची आज मुलाखत घ्यायची म्हणून आपण आलेलो आहे. त्यांनी अनेक देशामध्ये जसे नेपाळ असेल, भूतान असेल, श्रीलंका असेल, मलेशिया असेल, थायलंड असेल, अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भाग घेऊन त्यांनी आपला नावलौकिक केलेला आहे. आपल्या नावाचा डंका त्यांनी बजावलेला आहे. पण कोणी याची दखलसुद्धा घेतलेली नाही. ही मोठी खंत आहे, शोकांतिक आहे. आवश्यकता आहे. हा भारत सरकारने जो मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा स्पर्धा परिषद ही नवी दिल्लीमध्ये भरवली होती, त्याने हा सहभाग घेतल्यानंतर या क्रीडा स्पर्धेमध्ये पण त्यांनी आपलं नाव लौकिक केलेलं आहे. हे त्यांना प्रमाणपत्रही देण्यात आलेलं आहे. आणि एक विशेष असं आपण प्रमाणपत्र पाहतोय. हे जे प्रमाणपत्र आहे हा भारत असेल आणि नेपाळ यांच्या मैत्री संबंधमध्ये जे स्पर्धा घेतलेल्या आहेत, ह्या स्पर्धेमध्ये पण त्यांनी आपलं नामांकन दाखल केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी नाव लौकिक मिळवून गौरव मिळवलेला आहे.
तर त्या सरकारच्या वतीनेही त्यांना हे प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे. अनेक असे जे खेळाडू असतील, भले तरुण असतील, वयस्कर असतील, परंतु एका जिद्दीपोटी यांनी जे वैभव प्राप्त केलेला आहे, जो गौरव प्राप्त केलेला आहे, तो त्यांना त्याबद्दल कोणत्याही प्रकारच्या सवलती मिळत नाहीत, ही खंत त्यांच्या मनाला आहे. आणि आता आपण जाणून घेणार आहोत, आम्ही खास बातचीत करणार आहोत त्यांच्याशी. मी श्री दिनकर जोमाजी नाईक. मी मिरज कुपवाड रोडवरती गणेशनगरमध्ये राहिला आहे. तर माझं वय आता 73 वर्ष आहे. मी लहानपणापासूनच खेळामध्ये आकर्षित झालेलो होतो. लहानपणापासूनच खेळाची मला आवड आहे. मी 1971 साली गारगोटी मौनी विद्यापीठ येथे ग्रॅज्युएशनसाठी ॲडमिशन झाला. 1975मध्ये मी ग्रॅज्युएशन झालो. तिथून नंतर आर्थिक परिस्थितीवरती मान देऊन किंवा त्याच्यावरती मात देऊन मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ॲडमिशन दिला. घरात कुठल्याही प्रकारचं गायडन्स नसताना किंवा पाठबळ नसताना, आर्थिक आणि सामाजिक दोन्ही पाठबळ नसताना त्याच्यावर मात देऊन पोस्ट ग्रॅज्युएशन झालो. मी मास्टर ऑफ सोशल वर्क पुणे युनिव्हर्सिटी असं आहे. त्याच्यानंतर 1977 साली मी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मिरज येथे मेडिकल सोशल वर्कर या पोस्टिंगवरती जॉईन झालो. एकंदरीत 33 वर्षे शासकीय नोकरी करून मी 2009 साली रिटायर झालो. रिटायर झाल्यानंतर माझ्यामधील खेळाडू वृत्ती, खेळाची आसक्ती, खेळाबद्दल असलेली आवड उफाळून आली आणि मग मनात ठरवलं की मी आता कुठल्याही प्रकारचं इन्कम करणार नाही, तर मी फक्त माझ्या स्पोर्टवरती कॉन्सन्ट्रेट करेन. त्याच्याबद्दल मला आलेले 5 जॉबसुद्धा मी ठोकरून लावले आणि मी 2011मध्ये मास्टर्स स्पोर्ट खेळायला सुरुवात केली. आता मास्टर्स ॲथलेटिक स्पोर्ट हे अबाव 30 इयर्स असतात. अबाव 30 टू अप टू डेथपर्यंत असतात. 5-5 वर्षांचे यांचे ग्रुप असतात. ह्या स्पर्धामध्ये भाग घेतल्यानंतर मला असं कळून आलं की हा स्टेट होतात, अगोदर नॅशनल होतात, नॅशनलहून आशियाई होतात, आशियामधून वर्ल्ड स्पोर्ट होतात. त्याच्यामध्ये आपल्याला भाग घेता येतं आणि मग मी एक एक स्टेप पूर्ण करत जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरलो आणि पहिल्यांदा मी मलेशिया इथं जागतिक स्पर्धेमध्ये भाग घेतला. पहिलीच वेळ असल्यामुळं मला कुठल्याही प्रकारचं गायडन्स नव्हतं, मला कोणीही गुरु नव्हता. मी माझ्या बळावरती मी त्या स्पर्धेत उतरलो. कुठल्याही प्रकारच्या याच्यात आर्थिक मदत कुणाची हे नव्हती. तरीसुद्धा मी तिथं प्रत्येक 4 इव्हेंटमध्ये भाग घेतला. 4ही इव्हेंटमध्ये मला 4था नंबर बसला. तिथं मला एक प्रकारची स्टिम्युली मिळाली की माझ्या ह्या प्रॅक्टिसवरती मी जर 4था नंबर बसत असेल तर अजून थोडं प्रॅक्टिस मी वाढवलं तर मी जगात 2रा-3रा नंबर मिळवू शकेन. हे माझ्या मनाला पटल्यानंतर येऊन मी वर्कआउट वाढवला आणि नंतर मग प्रॅक्टिस करून थायलंडमधल्या जागतिक स्पर्धेसाठी उतरलो. आणि माझं नशीब बलवत तर माझे प्रयत्न त्याला सफळाला आले आणि मला तिथं 4x400 रिलेमध्ये गोल्ड मेडल मिळालं. त्याच्यानंतर मी श्रीलंकेमध्ये भाग घेतला. तर श्रीलंकेमध्ये मला स्टीपलचेस या प्रकारामध्ये सिल्वर मेडल मिळालं. त्याच्यानंतर 2018 साली मी नेपाळमध्ये गेलो. नेपाळमध्ये मला फक्त एकच इव्हेंट करायची परमिशन मिळाली आणि ती पण 100 मीटर. 100 मीटरमध्ये मी तिथं गोल्ड मेडल जिंकला. आता तिथं थायलंडमध्ये आणि नेपाळमध्ये गोल्ड मेडल मिळाल्यामुळं माझ्या मनाला उभारी मिळाली आणि मग वाटलं की हां आपण करू शकतो. तर मग बाकीच्या पण याच्यात मग भाग घेता येते म्हणून मग मी भूतानमध्ये असणाऱ्या जागतिक क्रीडा स्पर्धेत पण भाग घेतला आणि तिथं मला 3 इव्हेंट करायला परमिशन मिळाली आणि त्या 3ही इव्हेंटमध्ये मी गोल्ड मेडल जिंकलो. त्याच्यानंतर परत मग नेपाळमध्ये अजून एक स्पर्धा झाली. त्याच्यामध्ये मला 2 इव्हेंट करायला परमिशन मिळाली आणि 2ही इव्हेंटमध्ये मी गोल्ड मेडल मिळवले. अजूनपर्यंत मी स्टेट, नॅशनल आणि डिस्ट्रिक्ट यांच्या अनेक स्पर्धा जिंकलेल्या आहेत, अनेक मेडल मिळवलेले आहेत. आता मी फक्त याच्यासाठी जात आहे. माझी आता पुढची स्पर्धा उडुपी येथे नॅशनल स्पर्धेची तयारी सुरू आहे. मी 6 मार्च नंतर उडुपीमध्ये स्पर्धेसाठी जात आहे. मला एक सांगा, नेमकं आपण आपलं कुटुंब, आपले आई वडील, आपलं कुटुंब नेमकं कशा प्रकारचे होतं? अगदी मी
ग्रामीण भागातून आलेला मुलगा आहे. घरात सगळे अशिक्षित लोक. मूळ गाव आपलं? उत्तूर, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उत्तूर, आजरा तालुक्यामध्ये उत्तूर म्हणून गाव आहे. अगदी ग्रामीण भाग आहे, खेड्यातला आहे. त्यामुळं घरात कोणीही शिकलेलं नाही. म्हणजे घरचे आई वडील शेती करत होते की ते आई वडील शेती करत होते. वडील तरी वारून आता जवळ 1953 साली वडील वारले. म्हणजे मी जवळजवळ 2 वर्षाचा होतो. एकूण भावंडे आपण किती? आम्ही 2 भाऊ 1 बहीण. 2 भाऊ 1 एक बहीण. बहीण. मग ही प्रेरणा तुम्हाला नेमकी कशी मिळाली? का तुम्हाला गुरु म्हणून कोण भेटलं का? मला किंवा तुम्हाला आणि कोणी मार्गदर्शन केलं का? तुम्हाला ह्या धावपट्टीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला येण्यासाठी कोणी मदत केली का? मला अजूनपर्यंत ही कुठल्याही प्रकारचं गायडन्स किंवा गुरु अजूनपर्यंतही कोणी भेटलेलं नाही. मला प्रोत्साहन मिळालं ते शाळेतल्या शिक्षकांमुळं. शाळेतल्या स्पर्धा व्हायची, त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा मी आणि त्याच्यामुळं खेळाकडे वळायचा. आणि सर्वात खेळाकडे वळण्याचे कारण म्हणजे माझी आर्थिक परिस्थिती. वयाच्या कोणत्या वर्षी तुम्ही ह्या स्पर्धेतली पहिली स्पर्धा घेतला? हां, वयाच्या मी 61 वर्षी या स्पर्धेतली पहिली स्पर्धा दादोजी कोंडदेव स्टेडियम ठाण्याला खेळलं आणि तिथं मी गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. मग त्या स्पर्धेसाठी नेमकं तुम्हाला कसं जमलं की बाबा आपण तिथे स्पर्धा करावं असं तुम्हाला का वाटलं? हां, मी त्या स्पर्धेत उतरलो. त्या स्पर्धेत उतरल्यानंतर ते मला गोल्ड मेडल तिथं भेटलं आणि तिथं जो आनंद भेटला, त्या आनंदामधून मला स्फूर्ती मिळाली की बाबा आपण हे करू शकतो. म्हणून मी पुढच्या स्पर्धेमध्ये असं भाग घेत गेलो, कारण मी ऑलरेडी रिटायर झालेलो होतो. त्यामुळं आणि माझं मन तयार नव्हतं की परत जॉब करायला, खेळामध्ये करिअर करायचं. याच्या दृष्टिकोनातून मी या स्पर्धेला स्वतःला सगळा झोकून घेतला आणि या स्पर्धा करायला सुरुवात केली. जीवनामध्ये स्पर्धा झाल्या. शालेय जीवनानंतर तुम्ही मधला काळ जो आहे तुमचा तो तुम्ही नोकरी केली, एक शासकीय नोकरी केल्यानंतर. मग तो मधल्या पिरियडमध्ये तुम्ही कोणत्या स्पर्धा घेतलेला का? तुम्ही कोणते प्रॅक्टिस केलं तर का? किंवा रिटायर व्हायच्या अगोदर तुम्ही ह्या कोणत्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला का? रिटायर व्हायच्या अगोदर मी फक्त साध्या स्पर्धेमध्ये, आता मिरजेतले आता ती मॅरेथॉन झाली मिरजेतली, तर तिथं भाग घ्या. इथं कबड्डी स्पर्धा आहे, तिथं भाग घ्या. हे असे थोड्या खेळामध्ये मी भाग घेत होतो आणि प्रॅक्टिस म्हणून ACS कॉलेजच्या ग्राउंडवरती सकाळी रनिंग वगैरे करत होतो. पण जीवनामध्ये किंवा कॉलेज जीवनामध्ये तुम्ही कोणत्या स्पर्धेमध्ये भाग घेतला नाही, तरीसुद्धा तुम्हाला एवढी ऊर्जा कशी निर्माण झाली की मी तरुण वयात पण तुम्ही कुठल्या स्पर्धेमध्ये भाग घेतला नाही, कॉलेज जीवनामध्ये तुम्ही कुठल्या स्पर्धेमध्ये भाग घेतला नाही आणि रिटायर झाल्यानंतर आणि वयाची 61वी पार केल्यानंतर हा 61 वर्षाचा तरुण इतर तरुणाला लाजवेल असा ह्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतो आहे. नेमकं हे तुम्हाला कसं सुचलं की बाबा नाही, मला ह्या वयाला तर घेतलंच पाहिजे? हे मला फक्त याच्यामुळं झालं की माझा असल्यामुळं तो मनामध्ये असलेला थोडासा राग उफाळून आला. राग म्हणजे या गोष्टीचा की मी मेडिकल कॉलेजला सर्व्हिसला असल्यामुळं मला बाहेरच्या कुठल्याही स्पर्धेला जाता आलं नाही. ते एक मनामध्ये दाबून सुप्त इच्छा दाबून राहिलेली होती. ती उफाळून आल्यामुळं मी या स्पर्धेमध्ये स्वतःला झोकून दिला. देश, अनेक राज्य, अनेक देश तुम्ही फिरून आल्यानंतर ज्या प्रकारे राज्य शासन असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल किंवा आपलं केंद्र सरकार असेल किंवा इथले मंत्री असतील, खेळाडू क्षेत्रातले दिग्गज असतील, ह्या लोकांनी कधी तुमची दखल घेतली का? किंवा ह्यातून तुम्हाला काही समाधान किंवा त्यांच्याकडून तुम्हाला प्रेरणा कुठली मिळाली का? शाबासकी कुठली मिळाली का? अजूनपर्यंतही कोणाकडून नाही. साधं मी इंटरनॅशनल स्पर्धा करून आलो तर साधी माझी बातमीसुद्धा पेपरला देत नाहीत लोक. अतिशय मनाला दुःखद वाटणारी घटना आहे की हा 73 वर्षाचा तरुण वयाच्या 61व्या वर्षी स्पर्धात्मक युगामध्ये या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेऊन पुन्हा मायदेशी परततो आहे आणि त्याचं साधं स्वागतही होत नाही. ही शोकांतिका आहे. अतिशय दुर्दैवी अशी गोष्ट आहे आणि याची दखल नक्कीच ह्या राजकर्त्यांनी घेतली पाहिजे, ह्या शासनाने घेतली पाहिजे. आम्ही आपला संदेश तर लोकांच्यापर्यंत पोहोचवणार आहे, पण तरुणांना एक माझ्याकडून सांगणं आहे मित्रांनो की असे आणखी एक पडद्यामागे तुम्ही बघू शकता की ज्यांनी खरोखर संघर्ष केलेला आहे
आणि इतक्या मोठ्या लेवलला जाऊन त्यांनी नावलौकिक केलेलं आहे, आपल्या देशाचं नावलौकिक केलेलं आहे, आपल्या गावाचं नावलौकिक केलं, आपल्या जिल्ह्याचं केलेलं आहे. पण त्यांचा गौरव करण्यासाठी किंवा त्यांचं कौतुक करण्यासाठी एकही खेळाडूचा वृत्ती असलेला खेळाडू इथे येत नाही किंवा कोणता मंत्री येत नाही, कोणता राजकारणी येत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. आणि आपण नक्कीच अशा व्यक्तींचं, अशा खेळाडूंचं तुम्ही सर्वांनी बोध घेतला पाहिजे, त्यांची प्रेरणा घेतली पाहिजे आणि अशा खेळाडूंना प्रोत्साहन तुम्ही दिलं पाहिजे. अजून आपण पुढील काळात बघणार आहे की कशा पद्धतीने त्यांना कोणत्या पद्धतीनं सपोर्ट होईल, त्यांची पाठ थोपण्यासाठी कोण येईल हे आपण अनेक बघणार आहोत. आणि काही त्यांना प्रमाणपत्र मिळालेलं ते पण आपण बघणार आहोत आत्ता. चला. या ठिकाणी बघा आपण बघू शकताय की या अवलियाचं, या तरुण खेळाडूचं नाव या ठिकाणी दिनकर जोंगी नाईक हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय. मलेशियामधून खेळून आलेले आहेत आणि त्या ठिकाणी पण त्यांनी प्रमाणपत्र, पारितोषिक पटकावलेलं आहे. हे मलेशियाचे चॅम्पियनशिप या कोट्यातून त्यांनी खेळ खेळलेला आहे. आज आपण दिनकर नाईक यांच्याशी खूप जाणून घेतलं, त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांची खंत जाणून घेतली. आणि एवढं सगळं पाहत असताना नेमकं आपण त्यांना विचारूया की किती मीटर, किती किलोमीटर अंतर त्यांनी कापलं, किती मीटरमध्ये, किती किलोमीटरमध्ये त्यांनी या स्पर्धेमध्ये धावण्याचा सहभाग घेतला. नाईक साहेब, जे प्रेक्षक आहेत आपले आणि जे खेळाडू आहेत, यांना तुम्ही सांगू शकाल की तुम्ही किती किलोमीटर, किती मीटरच्या स्पर्धा अखेरपर्यंत केलेल्या आहेत? अगदी अवश्य सांगू शकेन. मी महत्त्वाचा माझा इव्हेंट आहे 100 मीटर रनिंग, 200 मीटर रनिंग आणि 400 मीटर. 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर या तिन्ही इव्हेंट आहेत. हे स्प्रिंट इव्हेंट आहे. स्प्रिंट याचा अर्थ काय? फास्ट रनिंग, एकदम फास्ट करावं लागतं. जे आहे नाही ती ताकद तुमची तेवढ्या सेकंदामध्ये वापरावी लागते. त्याच्याच बरोबर मी माझा आनंद त्या स्पर्धेतून घ्यायचा आनंद म्हणून 5 किलोमीटरची मॅरेथॉन करतो, 10 किलोमीटरची मॅरेथॉन केलेली आहे आणि 21 किलोमीटरची पण मॅरेथॉन केलेली आहे. म्हणजे लॉंग रन पण मी आनंद मिळवण्यासाठी फक्त करतो. पण माझा स्पर्धेचा मेन इव्हेंट आहे 100 मीटर, 200 मीटर आणि 400 मीटर रनिंग. मग क्रीडा मंत्री असतील, या क्रीडा विभाग असतील, बरेच आपल्या राज्यामध्ये अनेक विभाग आहेत खेळाचे. ॲथलेटिक्समध्ये नेमके कोणते कोणते प्रकार येतात? ॲथलेटिक्समध्ये जनरली रनिंग, थ्रोईंग आणि जम्पिंग. त्यामधले तुम्ही कोणते कोणते प्रकार करताय? त्यामुळे मी जम्पिंग सुरू केलेलं आहे. आता मी ट्रिपल जम्प करतो, लॉंग जम्प करतो आणि मग रनिंग 100 मीटर, 200, 400 मीटर हे इव्हेंट करतो. मित्रांनो बघा, हे त्यांना मिळालेले पारितोषिकाचा हा पूर्ण सेट तुम्हाला दिसतोय, हा संग्रह दिसतोय, मेडल्स वगैरे. आणि आपणही अशा प्रकारे जिद्दीनं या स्पर्धेमध्ये कोणतीही स्पर्धा असू दे त्याच्यामध्ये भाग घ्या, सहभाग घ्या आणि अशा खेळाडूंना तुम्ही नक्कीच प्रोत्साहन करा.
धन्यवाद.